शेतकरी मित्रांनो नमस्कार। खरीपामध्ये घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांपैकी एक पीक म्हणजे की कापूस आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या क्षेत्रावरती कपाशीची लागवड त्यामध्ये सगळीकडे केली जाते। अनेक शेतकरी कपाशीचं खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करतात, चांगल्या फवारण्या घेतात, चांगले खतं टाकतात, पण ज्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न येणं अपेक्षित असतं त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न येत नाही। कपाशीला तुम्ही चांगल्या फवारण्या घेतल्या किंवा चांगले खतं टाकले तर ह्या गोष्टीमुळे पहिली गोष्ट तुमचं उत्पन्न वाढत नाही। यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं कपाशीचं शेत हे तणमुक्त असणं त्यामध्ये गरजेचं आहे। कापूस पिकाचा जर आपण विचार केला तर जे काही तण वगैरे होत असतात ह्या तणांमुळे साधारणपणे 40 ते 50% आपल्या कपाशीचं नुकसान होत असतं आणि ह्याच कारणामुळे आपलं कपाशीचं उत्पन्न त्यामध्ये कमी येत असतं आणि खरं तर शेतकरी ह्याच गोष्टीकडे खूप मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष वगैरे करत असतात। कापूस लागवडीनंतर साधारणपणे 60 ते 70 दिवसांपर्यंत आपलं कपाशीचं शेत त्यामध्ये तणमुक्त असणं गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांनो आपलं कपाशीचं शेत जर तणमुक्त ठेवायचं म्हटलं तर नेमकी काय करायचं? सगळ्यात सोपा जो पर्याय आहे तो म्हणजे की तणनाशकाचा वापर करणं। मग तणनाशकाचा वापर करायचा म्हटलं तर कोणतेही तणनाशक मारून चालेल का? तर पहिली गोष्ट बिलकुल नाही। जे कापूस पिकासाठी योग्य तणनाशक असणार आहे याचाच आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागणार आहे। जर तुम्ही दुसरे तणनाशक वापरले तर हे कापूस पिकासाठी अपायकारक ठरू शकता आणि याच्यामुळे कपाशीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील होऊ शकतं। तर कापूस पिकासाठी योग्य असलेलं तणनाशक आहे पायना सर्टिफाईड असलेलं त्यामध्ये हिटवीड मॅक्स। तर आपल्याला याचाच या ठिकाणी वापर करायचा आहे। अतिशय प्रभावशाली असलेले हे त्यामध्ये तणनाशक आहे। कापूस पिकातील रुंद आणि अरुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणांना नियंत्रित ठेवण्यासाठी हे सक्षम असलेले त्यामध्ये तणनाशक आहे। शेतकरी मित्रांनो आपण पाहत असतो की बाकीच्या फवारण्यासाठी शेतकरी अनेक त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खर्च वगैरे करत असतात, पण तणनाशकासाठी बिलकुलही त्यामध्ये खर्च करत नाही। आणि जर मजुराच्या सहाय्याने जर आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल तर एका मजुराचा खर्च हा 300 ते 400 रुपये आपल्याला या ठिकाणी लागत असतो आणि 1 एकरचा जर आपण विचार केला तर 3 ते 4 हजार रुपये आपल्याला त्यामध्ये खर्च येत असतो। पण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही हिटवीड मॅक्स याचा जर वापर केलेला असेल तर हा खर्च देखील वाचला जातो आणि कमी खर्चामध्ये तुमचं कपाशीचं त्यामध्ये तण नियंत्रण देखील होतं आणि या ठिकाणी तुमचं कपाशीचं उत्पन्न सुद्धा वाढायला फायदा होत असतो हिटवीड मॅक्समुळे। तर शेतकरी मित्रांनो हिटवीड मॅक्सचा नेमकी वापर कसा करायचा आहे? कोणत्याही तणनाशकाची जर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेमध्ये तणनाशक वापरणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळत असतात। तर हिटवीड मॅक्स आपल्याला वापरत असताना ज्यावेळेस आपल्या कापूस पिकातील तणांची अवस्था ही 2 ते 4 पानाची असणार आहे त्यावेळेस आपल्याला हिटवीड मॅक्सचा वापर करायचा आहे। 1 एकरसाठी 450 ml हिटवीड मॅक्स 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि 1 एकर क्षेत्रासाठी याची फवारणी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला कापूस पिकातील तण नियंत्रण जर ठेवायचं असेल तर हिटवीड मॅक्सचा वापर नक्की करा। याच्यामुळे कमी खर्चामध्ये तुमचं कपाशीचं शेत हे तण नियंत्रित राहायला या ठिकाणी फायदा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।